शुभ सकाळ मंडळी. आजच्या या आपल्या सफर कोकणातल्या या यूट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. त्याला नाणीतली जरा धग घेऊया, नंतर फिरूक जाऊया, फेरपाटका मारत जाऊया. एवढी थंडी पडली आहे बघा, धुका पडला एवढा. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आमचं सुंदर असं फणसगाव बघा, कशी थंडीने धुक्याची सादर पसरली. स्वर्ग म्हणतात ते हेच का? धुका आता वाढतच चाललाय. मंडळी, तुमच्याकडे पण थंडी आहे का नाही? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बनाटे फिरवत आहे. आपली वैभवडीतली फुगडीवाली आजी पण त्या दिवशी बनाटे फिरवते. तिचा पण व्हिडिओ टाकणार आहे लवकर. कोणाकोणाला बघायचे आपल्या वैभवडीतल्या फुगडीवाल्या आजीची बनाट्याची व्हिडिओ, रील टाकणार आहे, रील इंस्टाग्रामला. बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बापरे, समोर आता घरा पण दिसत नाहीत कोणाची, एवढा धुका वाढला. धुका वाढतच लागला. आणि मंडळी, मी काल तो व्हिडिओ टाकलेला, इथे मैदानात आमच्या फणसगावाच्या कुंभारवाडीतल्या मैदानात मॅच आहे अंडरआर्मची. ती 26 तारखेला नाही, ते चुकून मी बघितलं नाही नीट, माझ्या लक्षात नव्हतं ते. मी 26 तारीख बोललो, 26 तारखेला नाही आहे ती, 24 आणि 25 जानेवारीला आहे. परत एकदा टाकतो ते मी पोस्टर, त्यात सर्व माहिती आहे, काय काय आहे ती महत्त्वाची सर्व माहिती आहे ती मी त्यात दिली आहे सर्व. ती तुम्ही वाचा आणि नक्कीच स्पर्धेचा लाभ घ्या, स्पर्धेत भाग घ्या. सर्व क्रिकेटप्रेमींनी त्या स्पर्धेचा लाभ घ्यावा. आपल्या फणसगाव कुंभारवाडीमध्ये या मैदानात आहे ती स्पर्धा, अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. चला मंडळी, राऊंड मारून झाला आता घरात जाऊया. आज आपल्या चव्हाट्यावर पण जायचं आहे. आजोबांचे ते
मृत्यूची नोंदणी करायची मृत्यूच्या दाखल्यासाठी त्यासाठी. आणि आजोबांचा 12वा-13वा खूप चांगला झाला. जसं गण्या काका आणि अशोक काका जसे बोलले 16 झाला 16. एक म्हणजे सगळी घरातली मंडळी आमची पेंडकलकरांची मंडळी जमा झाली. सर्व कुटुंब जमा झालं. बरं वाटलं आजोबांच्या या कार्यासाठी नाही सोहळ्यासाठी खूप बरं वाटलं. एकत्र आम्ही आलो सगळे आणि आजोबांची पण हीच इच्छा होती आम्ही सर्वांनी एकत्र यावं, आनंदाने राहावं, मिळून मिसळून राहावं. आजोबा जाताना सर्वांना एकत्र करून गेले. आणि आजोबांचा तर आशीर्वाद आमच्यावर राहणारच आहे. काल रात्री पण आजोबा आलेले. त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींना सांगितलेलं माझ्या 13व्याला तुमचंच वारकरी भजन पाहिजे मला. तर भजनाला आजोबांनी उपस्थिती दिली. तेव्हा पण आजोबा भेटले, सर्वांना आशीर्वाद दिला. बरं वाटलं आजोबांना भेटून. आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व देवाचं कार्य आणि काय गावातले कार्यक्रम आहेत त्याला येण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्याच्यात सहभागी होण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आजोबांनी सांगितलं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा, बाकी मी आहे तुमच्याबरोबर, माझा आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमीच आहे. एवढं सांगून आजोबा आम्हाला निरोप दिला. चला मंडळी आता घरी जाऊया, आंघोळ करूया, नाश्ता करूया, नंतर मग चव्हाट्यावर जायला निघूया. हे बघा गुरं कोणाचे आहेत काय माहीत नाही, क्वचितच बघायला भेटतात आता गावाला गुरं पण कमी झाली आणि गावातली माणसं पण कमी झाली. नाही तर पहिला गावाला आलेलो एकदा लहानपणी, तेव्हा गाव केवढा भरलेला होता पूर्ण मस्त. सगळीकडे आपली माणसंच माणसं मस्त. चला जाऊया आता घरी, भरपूर राऊंड मारला आता. हा बघा बाळू माझ्यावर भुंकताय. ते का वाटला कोण अनोळखी माणूस आला की काय. धुक्यातनं त्यांनी ओळखला नाही बघा. आता ओळखला ना, शेपूट हलवत आहे. काय रे बाळू, ओळखलं नाही बघा, भुंकतच कशा. चला जाऊया, आपण निघाल्याशिवाय हा काय येणार नाही आपल्या मागून. हा बघा येतं आता मागून आता. चल त्याचा थांबू जाय वाटतं, थांबून दे का. हा बघा आला. सड्यावर जरी गेलं तरी येतं आमच्या मागून बरोबर. जरा भित्रो. हा आपला कुंभकारेश्वर देवाचं मंदिर. जय कुंभकारेश्वर महाराज. आलो आता घरी, आता आंघोळ करताना जातो. ही बघा इकडे थंडी वाजते, धग घेत आहे. ही आमच्या वाडीतली अंगणवाडी. चला म्हणते आंघोळी झाली आता.
आता नाश्ता करायने जायचा वाट्यावर. चला मंडळी चव्हाट्यावर जातो आता. त्याच्याकडनं नंबर घे, त्याच्या संमतीने केलेलं विराजचा फोन लाव आणि मी आणि काका आणि बाबा चव्हाट्यावर जातो. हे ना आज बंद शर्ट घातला नाही काकान. आपल्याकडे येता किती वाजता पालखी तुला माहिती आहे? 11च्या नंतरच पालखी येतात. आदल्या दिवशी बसलेच ना रात्री लवकरची गाडी पकडायची म्हणजे फाटपट येऊ शकतं किंवा सकाळी 9 वाजेपर्यंत दिलंच तरी बघा. शिंग्याचा विषय चालू आहे पालखीचा. चला मंडळी आता आम्ही ग्रामपंचायतच झालो आहे. आजोबांच्या मूर्तीच्या दाखल्यासाठी आलो आहे. मूर्ती नोंदणीसाठी ग्रामपंचायत. चला मंडळी ग्रामपंचायतमधलं काम झालं आहे. आता निघतो आता घरी. बघू आज संध्याकाळी नाही तर उद्या मुंबईला जायला निघणार आहे. गावची आलो आहे घरी. संध्याकाळी निघणार मुंबईला जायला. कोकण कन्या नाही तर तुतारीने. ये 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 आली आमची मांजर. खाई गेली. दुसरा मांजर पण आला बघा. काय बघा. काही जातं. जेव्हा पेरू खाऊक होय. बाळूक लागली आता भूक. नालाय आता घरात बसलो. आता चला मंडळी आता जायची वेळ झाली. सगळी मुंबईवाली गेली. घर खाली झालं. आता आम्ही पण चाललो. चला आजोबांचा आशीर्वाद घेऊया. पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला चला आबा.
चला मंडळी. बस डेपोत आल्यात फणसगावच्या आपल्या. आता बस येईल. कितीची बस आहे? 3ची बस आहे. त्या बसने जाणार होतं. मंडळी हा रोड जाता तो आमच्या फणसगाव जाता. आता मी आहे उंडील लिट्यावर, उंडील इथं. आणि हा पुढे पडेल कॅन्टीन आणि हा जातात पुढे तरड्याक जाता रोड. आणि हा इकडे बस डेपो हायस ना आम्ही व्यवस्थित पकडणार आहे. आपली लाल परी पकडणार आहे. आता आपण फणसगाववरून वैभववाडीनं जात आहे कोकेश्वरला मामाकडे. तिकडून आज आपण संध्याकाळची गाडी नाही पकडत आहे. उद्याची सकाळची उदना गाडी पकडत आहे वसईला जाणारी. आजची रात्रीची गाडी नाही पकडत आहे. झाड कापला, झाड आडवमध्येच पाडलंय रस्त्यावर. आता इथे मोठा रस्ता होणार आहे पूर्ण, त्यासाठी आता ही थोडी काय ना काय झाडं कापतायत. आता आमची बस पण लेट झाली. आता ह्याच्यामुळे अर्धा तास नाही तर 1 तास लागणार आहे. ह्याच्यामुळे गाडी पण लेट होणार आता आमची वैभववाडीत जाणारी. या गमना आला इकडं आजोबांचा आवडीचा वडापाव खाऊ. फणसगावला इकडे असा इकडे हा वडापाव आलाय. आजोबाकनी पण नाहीचाच वडापाव आवडायचा. पैसे काढतात. एका झाडामुळे एवढ्या गाड्या थांबल्या जातात. आता तिकडच्या साईडला पण किती गाड्या थांबल्यात काय माहित. आमची बस पण थांबली आहे का नाही. त्याला आपली बस आली वैभववाडीत जायची. आपली लाल परी आली. मला मंडळी आपली इथून तर पाचच गाडी आली. आता आपण जातो वैभववाडीला. आता आपण झालो मुंबावड्यात ना. मामाच्या गावाला जायचं. हा इकडचं माझ्या मामाच्या गावाला जायचं.
जे हॉस्पिटलमध्ये आपण आलो आता. चला चला उतरूया आता. एवढं त्याच्यापेक्षा जास्त आहे. चला आता आपण आता आलो वैभववाडी बस स्टँडला. आता जाऊया कोकिसऱ्याला, आपल्या मामाच्या गावात. आलो वैभववाडी बाजारात आता आपण. आपली वैभववाडी. कोण कोण वैभववाडीत व्हिडिओ बघताय, ब्लॉग बघताय आपला, कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या सर्वांचं आपल्या वैभववाडीमध्ये स्वागत आहे. चला मंडळी, आपण आता आलो आहे मामाच्या गावी. मामाच्या आणि आपल्या आजीच्या घरी आलो आहे. हे बघा, वैभववाडीतली फुगडीवाली आजीच्या घरी आलो आहे आपण. ही बघा वैभववाडीतली फुगडीवाली आजी बघा. वैभववाडीतली फुगडीवाली आजी वडापाव खात आहे. मंडळी, आता मी वैभववाडी कोकिसरेला म्हणजे माझ्या मामाच्या गावाला आहे. आजचा हा रात्रीचा मुक्काम इथेच आहे. उद्या सकाळी मी निघणार मुंबईला जायला उदना गाडीने. ती आमच्या वसईपर्यंत जाते गाडी, तर ती बरी पडेल. त्या गाडीने जायला आम्ही उद्या सकाळी निघणार आहे. आता गावचा आज झाला आजचा दिवस. आता गावचा मुक्काम संपला. आता मुंबईच्या दिशेने जावं लागेल उद्या. मंडळी, एका कामामुळे मी पुढे ब्लॉग केला नाही, पण आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, पुढे शेअर करा आणि आपल्या सफर कोकणातली या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.